मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाचा कहर। ओढ्याला आलेल्या पुरामध्ये ट्रॅक्टर, दुचाकी आणि 4 चाकी वाहून गेल्या। घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत, तर अनेक सखल भागातील रस्ताही खचल्याने वाहतुकीवर परिणाम। पुढील 3 ते 4 तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता। राज्य सरकारच्या आपत्ती विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। पहाटेपासूनच मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी। मुंबईच्या जे उड्डाण पुलावर पाणी साचलं। हिंदमाता परिसरात सुद्धा पाणी साचायला सुरुवात। तर मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम। पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वे गाड्या या 15 ते 20 मिनिटे उशिरानं। वांद्रे परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात। पावसामुळे वेस्टर्न एक्सप्रेस वेवरील वाहतूक संथ गतीनं। पावसामुळे परशुराम घाटातील संरक्षक भिंत उभारण्याचं काम ठप्प। महामार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल। महामार्गावर चिखल झाल्यामुळे वाहतुकीलाही धोका। बारामतीमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान। बारामती तालुक्यातल्या अनेक गावांमधील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। सरकारनं आता भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। बारामतीच्या पिंपरी लिमटेकमध्ये नीरा डावा कालवा फुटला। यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून नीरा डावा कालव्याची पाहणी। मुसळधार पावसामुळे पुण्यात भीमा नदीला पूर। रात्रभर झालेल्या पावसामुळे बंधारे पाण्याखाली। प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। पुण्याच्या खेड तालुक्यातल्या पाभे गावाचा संपर्क तुटला। रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे गावाचा संपर्क तुटला। अतिवृष्टीमुळे राज्यभरात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। अजित पवारांकडून तातडीनं पंचनामे, तर राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश। नीरा नदीतनं भीमा नदीमध्ये 30,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। पंढरपूरमधील भीमा नदीवरील ब्रिटिशकालीन जुना पूल पाण्याखाली, तसंच भीमा पात्रातील मंदिरही पाण्याखाली। दौंड आणि इंदापूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे स्वामी चिंचोली गावातल्या ओढ्याला रौद्ररूप, तर पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्यानं वाहतूकही ठप्प। कराडच्या पाटणमध्ये पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, तर मुसळधार पावसामुळे कोयना नदीवरील बंधारे ओव्हरफ्लो, तसंच कराडचा खोडशी डॅम सुद्धा ओव्हरफ्लो। सोलापूरच्या माळशिरसमध्ये मुसळधार पावसानं पूरस्थिती, तर कुरुबावी गावातील 6 जणांना वाचवण्यात यश। पुरात अडकलेल्या 6 जणांना एनडीआरएफच्या पथकानं वाचवलं। रायगड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस। वालवटी गावात पाणी शिरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये पावसाचा कहर। धोपावे गावात पाणी शिरलं। प्रशासनाकडून नागरिकांचं स्थलांतर। दरम्यान आजही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता। सातारा जिल्ह्यातील माण आणि खटावमध्ये मुसळधार पाऊस, तर येरळा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ। मार्डी, राणंद, गोंदवले या भागातल्या ओढ्यांना पूर। जोरदार पावसाचा कांद्याला मोठ्या प्रमाणात फटका। वादळी वाऱ्यानं धान पीक भुईसपाट, तर मान्सूनच्या प्रवासाची गती लवकरच कमी होणार असल्यानं पेरणीची घाई करू नका, कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन। महाराष्ट्रात यंदा 12 दिवस आधीच मान्सून दाखल। 6 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात अतिमुसळधार, तर सातारा, कोल्हापूर आणि बुलढाण्यात मुसळधार पावसाची शक्यता। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।